हे एक सारण तर बनवायला तुम्ही नक्की शिकून घ्या, कारण ह्या एका सारणापासून तुम्ही ब्रेड पकोडी बनवू शकताय, वडापाव बनवू शकताय, पराठे बनवू शकताय आलूचे आणि सँडविचही बनवू शकता. याच्यासाठी काय करायचं आहे, कढईमध्ये तेल घ्यायचं आहे, त्यात जिरी, मोहरी, कढीपत्त्याची नॉर्मल आपली फोडणी द्यायची आहे आणि 2 ते 3 बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत. कांदा त्याच्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे. कांदा हाफ परतून झाला की त्यामध्ये मीठ घालायचं आहे, ज्यामुळे कांदा आणखीन छान परतला जाईल. आणि नंतर घालायची हिरवी मिरची आणि लसूणची केलेली पेस्ट. हे आपल्या टेस्टच्या अकॉर्डिंग घालायचं, जसं आपल्याला तिखट लागतं त्यानुसार. आणि मग घालायची हळद आणि मग घालायचं त्यामध्ये मॅश केलेला, पील केलेला आलू घातल्याच्या नंतर टाकायची कोथिंबीर भरपूर घालायची. छानपैकी त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पावभाजी मॅशरने मॅश करायचे. सारणला थंड व्हायला ठेवून द्यायचं. सारण कम्प्लिटली गार झालं की मग गव्हाचं पीठ घेतलं. मी ऑलरेडी 10-15 मिनटाखालीच पीठ मळून ठेवलं होतं. आणि मग नंतर असा सारणाचा गोळा करून घ्यायचा, त्या पिठामध्ये भरून हलक्या हाताने त्याचं एक गोळा करून घ्यायचा आणि मग नंतर त्याला हळूवारपणे लाटून घ्यायचं आहे. स्पीड इथं व्हिडिओची जास्त आहे त्यामुळे स्पीडने लाटल्यासारखं वाटेल, पण याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. तूप लावून किंवा बटर लावून छानपैकी त्याला भाजून घ्यायचं आहे. जेव्हा घरात पराठा बनतो ना, तेव्हा आमच्या घरामध्ये मुलांना आग्रह करायची गरज पडत नाही किंवा डब्बा फिनिश करा असं ताकीदही लावावं लागत नाही, कारण हे मुलांचं कम्फर्ट फूड आहे. फेवरेट डिश असते प्रत्येक मुलांचीही. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.